मित्रांनो, शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरुवातीला स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलं होतं त्यावेळी शिवाजी महाराजांकडे भले संख्याबळ कमी असेल, मात्र कान्होजी जेधेंसारखे एक मातब्बर, विश्वासू आणि अनुभवी व्यक्ती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. कान्होजी जेधे हे खरं तर शहाजी महाराजांच्या गोटातले, शहाजी महाराजांच्या ताब्यातले, शहाजी महाराजांच्या मर्जीतली एक खास व्यक्ती. मात्र स्वतः शहाजी राजांनीच कान्होजी जेधेंना पाठवलं होतं की शिवाजी राजांच्या मदतीला या. आपल्या 12 मावळ, आपण म्हणतो की ते 12 मावळ जे आहेत, या 12 मावळामधली विविध गावं, त्या गावचे पाटील, त्या गावचे वतनदार, त्या गावचे जे कोणी गाव नेते होते, या प्रत्येकाचं मतपरिवर्तन करून या प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्या उदात्त कार्याचं महत्त्व समजून सांगून त्यांना शिवाजी महाराजांच्या सोबत जोडण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे कान्होजी जेधेंनी केलं होतं. तसेच अफजल खानची जेव्हा स्वराज्यावरती झाली होती त्यावेळी अफजल खानाने जे कोणी मराठा सरदार होते त्या प्रत्येकाला एक धमकीवजा पत्र पाठवलं होतं की तुम्ही शिवाजीची साथ सोडून आम्हाला सामील व्हा. जर तुम्ही असं नाही केलं तर शिवाजी तर माझ्या हातून आता त्याचं काही बरं वाईट होणार आहे. शिवाजी गेल्यानंतर तुमच्या देखील कुटुंबावरनं आम्ही राख रांगोळी करून टाकू, तुमच्या देखील कुटुंबावरनं आम्ही नांगर फिरवू. अशी पत्र अनेक मराठा सरदारांना पाठवण्यात आली होती. मात्र ही अनेक मराठे सरदार कान्होजी जेधेंच्या शब्दाखातीर शिवाजी महाराजांच्या सोबत उभे राहिली. काही 1-2 अशी उदाहरणं आहेत जे अफजल खानाकडे जाऊन मिळाली, तो भाग आता जाऊ दे. पण अशा अनेक मराठा सरदारांची मोट जमा करून आपल्या वतनावरती पाणी सोडून शिवाजी महाराजांच्या सोबत ह्या सर्वांना उभं करण्याचं महत्त्वाचं काम हे कान्होजी जेधेंनी केलं होतं. आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भोरच्या पुढे आंबवडे नावाचं गाव आहे. आंबवडे या गावी कान्होजी जेधेंची समाधी आहे. आता ही जी तुम्हाला ही जी छोटीखानी मंदिरं दिसत आहेत त्यापैकी हे जे त्यासगळ्यात मोठ्या आकाराचं जे मंदिर आहे हे कान्होजी जेधेंची समाधी आहे. त्या समाधीच्या ठिकाणी हा जो एक दगडी चौथरा किंवा दगडी घोल आपण म्हणू शकतो, त्याच्या खाली कान्होजी जेधेंच्या अस्थिकलश तिथे ठेवलेले आहेत. आणि या आंबवडे गावापासून केवळ 5-6 किलोमीटर अंतरावरती कारी नावाचं एक गाव आहे. या कारी गाव म्हणजे कान्होजी जेधेंचं मूळ गाव. या कारी गावामध्ये हा कान्होजी जेधेंचा वाडा, आता नूतनीकरण झाले त्या वाड्याचं. ह्या वाड्यामध्ये अजूनही कान्होजी जेधेंचे वंशज जे आहेत ते अजूनही त्या वाड्यामध्ये राहतात. त्या वाड्याला तुम्ही भेट देऊ शकता. त्या वाड्यामध्ये तुम्हाला शिवकालीन 2-3 तलवारी बघायला मिळतील. शिवकालीन जाळीदार चिलखत देखील तुम्हाला ह्या वाड्यामध्ये बघायला मिळेल. तर या आंबवडे गावाला भेट दिल्यानंतर या कारी गावाला देखील तुम्ही अवश्य भेट द्या.